आपला राज्यातील शेतकरी हा केंद्राकडे डोळे लावून बसलेला आहे। त्यामुळे आज केंद्रीय गृहमंत्री शेतकऱ्यांना काय दिलासा देतात हे बघणं महत्त्वाचं आहे। मराठवाड्यात अनेकांच्या जमिनी वाहून गेलेल्या आहेत, शेती पिकं उद्ध्वस्त झालेली आहेत, शेतकरी देशोधडीला लागलाय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली। त्यामुळे आजच्या दौऱ्याकडून शेतकऱ्यांना खूप मोठ्या अपेक्षा आहे। महाराष्ट्र सरकारने देखील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी मागच्याच अमित शहा यांच्या दौऱ्यामध्ये त्यांना निवेदन दिलेलं होतं। महाराष्ट्राला मोठी आर्थिक मदत करावी अशी मागणी देखील केलेली होती आणि या मागणीनंतर आज स्वतः अमित शहा महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत आणि पहिल्यांदा जर ते कोणाशी संवाद साधत असतील तर ते शेतकऱ्यांशी संवाद साधताय। त्यामुळे आजच्या दौऱ्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। विशेष करून जे शेतकरी आहेत, ज्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे, त्यांचे डोळे आजच्या दौऱ्याकडे लागले आहेत। अगदी त्यामुळे आता शेतकऱ्यांसाठी अमित शहा काही घोषणा करणार का, नेमकं ते काय बोलणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। मुकुल, खरं तर अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की विखे पाटील यांच्या कुटुंबियांसोबत अमित शहा यांचे जवळचे संबंध आहेत। या संबंधांबद्दल काय सांगाल, कारण आज त्यांच्या कारखान्याचं नूतनीकरणाचा सोहळा देखील अमित शहा यांच्या हस्ते पार पडणार आहे। अगदी बरोबर आहे। विखे पाटील हे भाजपमध्ये आले तेव्हापासूनच अमित शहा आणि विखे पाटील यांची जवळीक आपल्याला बघायला मिळते। केवळ आत्ताच नव्हे तर याआधी देखील म्हणजे बाळासाहेब विखे पाटील हे केंद्रामध्ये मंत्री होते, राज्यमंत्री होते। तेव्हापासूनच अमित शहा त्यावेळेस गुजरातमध्ये त्यांचं राजकारण सुरू असायचं। तेव्हापासून विखे पाटील आणि अमित शहा घराण्याचे जवळीक असल्याचं आपल्याला बघायला मिळतं। यानंतर अमित शहा जेव्हा महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत त्यावेळेस राधाकृष्ण विखे पाटील हे देखील त्यांच्या भेटीसाठी आलेले आहेत। एवढंच नव्हे तर सहकार मंत्रिपदाचं ज्यावेळेस त्यांनी पदभार स्वीकारला त्यावेळेस पहिली सहकार परिषद जर कुठे झाली असेल तर ती अहिल्यानगरमध्ये शिर्डीमध्ये झालेली होती आणि ती घडवून आणण्याचं कामच हे राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेलं होतं। त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील देखील अनेक वेळा दिल्लीवारी त्यांनी केली आणि प्रत्येक वेळेस त्यांची आणि अमित शहा यांची भेट झालेली आहे। सुजय विखे पाटील राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव आहेत, त्यांना